हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजूबा कम्प्युटर. तर फ्रेंड, आपण बघणार आहोत जर तुमचं कम्प्युटर स्लो चालतं आहे असेल तिच्यातले टेम्पररी फाईल कसे डेट मारायचे. चला तर फ्रेंड बघूया. तर फ्रेंड, पहिला आपण विंडोज ओपन करून घेऊया. स्क्रीन ओपन करून घेऊया. स्क्रीन ओपन झाल्यावर फ्रेंड विंडोज आर दाबून फाईल असं रन कमांड ओपन करून घ्यायचं आहे. रन कमांड ओपन झाल्यावर फ्रेंड तुम्हाला टाकायचं आहे टेम्प TEM. टाकल्यावर एंटर मारून द्यायचं आहे. एंटर मारायचं आहे आणि जेव्हा टेम्पर फाईल असेल कंट्रोल A दाबून डिलीट करायचं आहे. कंट्रोल D. करून डिलीट करून टाकायचं. डिलीट झाल्यानंतर डिलीट झाल्यावर पुन्हा कंट्रोल R दाबून विंडोज R दाबल्यानंतर फ्रेंड तुम्हाला टाकायचं आहे क्लीन मॅनेजर. क्लीन मॅनेजर एंटर करायचं आहे. तुम्हाला असं एक CDX ओपन होईल. CDX ओपन झाल्यावर ओके करून तुम्हाला सर्व फाईल टिक मार्क करून क्लीन ऑफ फाईल किंवा ओके दाबून द्यायचं आहे. त्याप्रमाणे ओके करूया. त्यानंतर डिलीट फाईल्स ऑप्शन येईल. तुम्हाला त्यावर क्लिक करून डिलीट फाईल करून घ्यायचं आहे. आणि जे तुझे टेम्पररीचे फाईल असतील ते डिलीट होतील. थोडा टाईम घेईन तो सिस्टम झाल्यानंतर बघू शकतो. आता बघू शकतात आणि एकदा रिफ्रेश करून घ्यायचं आहे. तुमचा एकदम सिस्टम एकदम स्लो आणि स्मूथ चालेल. एकदम फास्ट आणि स्मूथ चालेल. बघू शकतो जर सिस्टम जर स्पीड असेल तर एकदम फास्ट झालेला असेल. हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक शेअर कमेंट करा सांगा. आणि लाईक करा आणि शेअर करा. तसं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.